हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे लिटल स्टार अगस्त्य. सो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? आम्हीसुद्धा मजेत आहोत. आय होप तुम्हीसुद्धा मजेत असणार. सो फ्रेंड्स, व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू पहा. तुमचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. सो प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा आणि शेअर करा. कुठे जायचं आपलं? पापा कसं पापा अगस्त्य, राहू दे. आता आपण सोसायटीच्या बाहेर आलो आहोत आणि आता हळूहळू आपल्याला डिकाथलॉनकडे जायचं आहे. दुपारची वेळ असल्यामुळे रस्ता सामसाम आहे. बरोबर का? येस, दुपारच्या वेळेला बाहेर कोणी जास्त येत नाही, त्यामुळं बाहेर जास्त गर्दी नाही आहे. हाय ते बघ, छोटा बेबी ते बघ. छोटा बेबी. डिकॅथलॉनला जाण्याचा रस्ता खूप इझी आहे आणि लोकेशन शोधायला पण सोपं आहे. तुम्ही जर गुगल मॅप्सवर डिकॅथलॉन सर्च केलं तर लगेचच सापडेल. तरीसुद्धा मी तुम्हाला डिकॅथलॉनचा लोकेशन सांगते. फ्रेंड्स, पुण्यात डिकॅथलॉनचे वाघोली, ॲमेनॉरा मॉल, वाकड, पुणे कॅम्प आणि NIBM येथे स्टोअर्स आहेत. तुम्ही तुमच्या जवळच्या लोकेशनला जाऊ शकता. आज मी पुण्यातील वाघोली येथील डिकॅथलॉनला जाणार आहे. हे स्टोअर नगर रोडवर आहे आणि लोकेशन शोधायला खूप इझी आहे.
तुम्ही गुगल मॅप्सवर जर डिकॅथलॉन वाघोली सर्च केलं की लगेचच सापडणार आहे. गाईज ते पहा तिकडे वागेश्वर मंदिर. तुम्ही वागेश्वर मंदिरला व्हिजिट केला आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज. खूप सुंदर असं वागेश्वर मंदिर आहे. आपण नेक्स्ट ब्लॉग बनवूया वागेश्वर मंदिरावर. या साईडला आहे रिलायन्स डिजिटल, लेफ्ट साईड, जिथे की इलेक्ट्रॉनिक्स जे प्रोडक्ट आहेत, लॅपटॉप, बाकी तुमचे घरी वापरायचे टी व्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, कूलर, सगळे ब्रँडेड भेटतात. सगळे ब्रँडेड वस्तू तिथे मिळतात. शेजारीच बेबी हक पण आहे गाईज. लहान मुलांचे ऑल प्रोडक्ट्स मिळतात तिथे. आपण अगदी 5 मिनिटात डिकॅथलॉनला पोहोचू आता. इथे झाला आहे मानकर डोसा. गर्दी आहे, फेमस आहे मानकर डोसा. येस, बरोबर. टेस्ट खूप छान आहे गाईज तिथली. डिकॅथलॉन. येस, डिकॅथलॉनला खूप गर्दी आहे गाईज. पार्किंग म्हणलं गर्दी नाही एवढी. सॅटर्डे असल्यामुळे खूप गर्दी आहे. इकडे 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 तिथे आहे पार्किंग. आता आपण पार्किंगच्या दिशेने जात आहोत गाईज. लास्ट टाइम पण आपण इथेच पार्क केली होती ना गाडी. चलो गाइस, चलो अंदर चलते हैं. अबे गरम. अगस्ती उठ जा बेबी. तर फ्रेंड्स, आता आपण डिकॅथलॉनच्या पार्किंगला गाडी पार्क करून निघालो आहोत आतमध्ये डिकॅथलॉन एक्सप्लोअर करायला. गर्दी पहा गाईस, खूप गर्दी आहे. अगस्त्य आणि अगस्त्याचे पप्पा खूप फास्ट जात आहेत डिकॅथलॉनमध्ये, कारण ऊन खूप असल्यामुळे अगस्त्याला पण ऊन लागत होतं, त्यामुळे ते फास्ट जात आहेत आतमध्ये. मी तुम्हाला बाहेरची गर्दी दाखवत आहे. खूप गर्दी आहे. दुपारची वेळ असली तरी खूप रश आहे डिकॅथलॉनला. आता मी सुद्धा त्या दिशेने जात आहे. डिकॅथलॉनमध्ये आपल्याला स्पोर्ट्स रिलेटेड खूप सारे प्रोडक्ट्स बघायला मिळणार आहेत गाईज.
जसे की जिम, ट्रेकिंग, सायकलिंग, स्विमिंग आणि खूप काही आहे. बरेच प्रोडक्ट्स आहेत इथे क्रिकेटचे. चला तर मग आज जाऊन बघूया काय काय स्पेशल आहे डिकॅथलॉनमध्ये. आता मी सुद्धा इथे एंटर झालेली आहे. तो घ्यायचा गाईज अगस्टला सायकल खूप आवडली. या सायकलचं नाव काय आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली अगस्त तुला घ्यायची? नाही म्हणते दुसरी देखो देखो गाइस कैसे चला रहा है अगस्त्य सायकल. अगस्त्य अगस्त्य इकडे बघ, त्याच्यावर पाय ठेवायचे असतो बाळा. एन्जॉय. सुपर. जिम सेक्शन गाइज, हे जिम सेक्शन आहे. तर फ्रेंड्स, आता आपण आलो आहोत क्रिकेट सेक्शनमध्ये. इथे अगस्तीसाठी बॅट पाहत आहोत आम्ही. अगस्तीचे पप्पा विचारत आहेत कोणती बॅट घ्यायची अगस्तीसाठी. अगस्ती पाहत आहे बॅट, त्याला कोणती आवडती काय माहीत. आता प्रत्येक बॅट यूज करून पाहत होता. काही बॅट्स खूप हेवी होत्या आणि काही बॅट्स खूप लाईट वेट होत्या. इथे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी बॅट्स अवेलेबल आहेत. क्रिकेटसाठी लागणारे सगळे सामान इथे मिळते, जसं बॅट्स, बॉल्स, ग्लोव्ज, त्यानंतर पॅड्स, हेल्मेट्स आणि क्रिकेटच्या किट्ससुद्धा अवेलेबल आहेत. हे पहा, इथे क्रिकेटचे सर्व प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. बॉलचे सुद्धा खूप सारे प्रकार आहेत गाईज. इथे कोणीतरी शटलकॉक ठेवलं होतं. अगस्त्य आणि अगस्त्याचे पप्पा
क्रिकेट खेळत आहेत गाईज इथे. अगस्त्य बॉल फेकत आहे, म्हणजेच अगस्त्य बॉलिंग करत आहे आणि अगस्त्यचे पप्पा बॅटिंग करत आहेत. खूप एन्जॉय करत होता अगस्त्य इथे. त्याला खूप मजा येत होती इथे. प्रत्येक बॅट काढायचा, पाहायचा, बॉलने मारायचा. काही बॅट्स त्याला उचलत सुद्धा नव्हत्या, पण तरी पण तो खूप प्रयत्न करत होता गाईज. इथे हेल्मेट्स आहेत, पॅड्स आहेत. आलेले छोटे मुलंसुद्धा इथे क्रिकेट खेळत होते. बॉलचे प्रकार पहा गाईज किती सारे आहेत. कलरचे बॉल्स आहेत इथे. क्रिकेटच्या किट्स आहेत. इथे परत अगस्त्य बॅट काढत होता खाली. खूप साऱ्या बॅट त्याने खाली काढल्या होत्या, त्यामुळे अगस्त्यचे पप्पा परत त्या बॅट्स त्या सेक्शनमध्ये लावत होते. कारण आपण काढलेले बॅट्स आपणच ठेवणं हे गुड मॅनर्स आहेत. क्रिकेटचे सेटसुद्धा इथे अवेलेबल्स होते. आम्ही इथे खूप टाईम घालवला गाईज. अगस्त्य या सेक्शनमधून बाहेर येतच नव्हता. तो पप्पाला सारखं म्हणायचं, पप्पा हे घ्या, पप्पा ते घ्या. सारखं ह्या प्रोडक्टकडे हात दाखव, त्या प्रोडक्टकडे हात दाखव, चालूच होतं गाईज त्याचं. त्यानंतर इथे क्रिकेटचे स्टंप्ससुद्धा अवेलेबल आहेत गाईज. स्टंप 79. आता महाग झाले तर पहिले स्वस्त होते थोडे. 79 ला. 69 ला. हे घ्यायचं का एक छोटा? अगस्त्य पायाने आणायचं बाळा, हाताने मारायचं आहे. त्याला वेट नाही, थोडे छोटे घ्या. ए अगस्त्य नको काढू. ते घे म्हणून त्याला खालचं घे म्हणून. ठेवून दे अगस्त्य, ठेवून द्या तुम्ही. अगस्त्य काय करतो तू?
त्यांना काढलेलं तुम्ही ठेवा. घे 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 तो घे बॉल आण. चलो. आता त्यानंतर आपण इथे स्केटिंग सेक्शनला आलो होतो. इथे तुम्हाला स्केटिंगसाठी सर्व सामान मिळतं. अगस्त्यसुद्धा स्केटिंग पाहत होता गाईज. त्याला स्केटिंग येत नाही पण तरी पण तो पाहत होता. इथे एक काका त्यांच्या मुलीसाठी स्केटिंग घेत होते. ते सुद्धा नवीनच होते त्यामुळे ते थोडासा विचार करत होते. अगस्त्यचे पप्पासुद्धा स्केटिंग पाहत आहेत. इथे स्केटिंगचं सर्व सामान मिळतं गाईज. जसं की रोलर स्केट्स, इनलाईन स्केट्स, हेल्मेट्स आणि सेफ्टी गिअर सर्व काही मिळतं. ही दीदी स्केटिंग घालून पाहत होती. तिला थोडी भीती वाटत होती त्यामुळे तिचे पॅरेंट्स तिला धरून चालत होते. मला सुद्धा भीती वाटत होती पण त्या मुलीकडे पाहून माझी भीती नाहीशी झाली. इथे अगस्त्यचे पप्पा परत सायकल खेळत आहेत. बघा फ्रेंड्स, इथे अगस्त्यचे पप्पा सायकल चालवत आहेत. खूप मस्त एन्जॉय करत आहेत आणि सायकलिंगचा फुल मज्जा घेत आहेत. खूप एन्जॉय केलं यांनी. सायकल घ्यायची का विचारत होते मला. ही सायकल बघितल्यानंतर मला कोई मिल गया मूवीमधील ऋतिक रोशनची आठवण झाली. खूप छान सायकल आहे ही. या सायकलचं नाव काय कुणाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज. सायकल खेळून खरंच खूप मज्जा आली. फुल एन्जॉयमेंट केला आहे. खरंच हा सायकल खेळण्याचा एक भन्नाट एक्सपिरियन्स होता गाईज. खरंच अगस्त्यचे पप्पा खूप एन्जॉय करत आहेत. त्यांना अगदी लहानपणीची आठवण झाली. बघा कशी स्माईल करत आहेत सायकल चालवताना. मला असं वाटलं होतं की ते एकच चक्कर मारतील. त्यांना सायकल खेळण्याचा मोह आवरत नाही आहे. त्यानंतर आमच्या छोट्या बच्चाला तहान लागली त्यामुळे आम्ही पाणी पिण्याचा आनंद घेतला. हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं असतं, स्पेशली जेव्हा आपण ॲक्टिव्ह असतो. चला थोडा ब्रेक घेऊया. आणि बघा मित्रांनो, इथे काही मुली सायकल खेळताना दिसत आहेत. खूप मस्त मज्जा करत आहेत गाईज. आता आपण निघालेलो आहेत हेल्मेट सेक्शनच्या दिशेने. इथे काही सायकलसुद्धा अवेलेबल आहेत गाईज. खूप मस्त एन्जॉय करत आहेत आणि सायकलिंगचा फुल मजा घेत आहेत. हा छोटा मुलगासुद्धा खूप मजा घेत होता सायकलिंगचा. इथे वेगवेगळ्या प्रकारचे सायकल्स अवेलेबल आहेत. इथे किड्स सायकल, त्यानंतर इलेक्ट्रिक सायकल,
बऱ्याच प्रकारच्या सायकल्स इथे अवेलेबल होत्या. अगस्त्या इकडे बघ. हा इकडे येऊ द्या. वाव. वाव सुंदर सुंदर एकदम मस्त हा अगस्त्य. एक अगस्त्य. झालं का झालं तो आण तो बघ. ओ इकडे बघा. वाव. अगस्त्याला $999. -10 डिग्री सेल्सिअसला हे जॅकेट यूज करतात गाईज. यू कॅन बाय.
and requesting team sports to post team sports. Staff arts and requesting team sports to post team sports. इथे बघा फ्रेंड्स, रेड, पिंक, येल्लो, स्काय ब्ल्यू, पर्पल अशा वेगवेगळ्या प्रकारची बॉल अवेलेबल आहेत. बिलिंग सेक्शन. सो फ्रेंड्स, इथे एकदम छान स्केटिंग ग्राउंड तयार केलेले आहे आणि इथे सध्या खूप सारे स्टुडंट आले आहेत स्केटिंग शिकण्यासाठी. लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सगळे प्रॅक्टिस करत आहेत इथे. आणि त्या स्टुडंटसोबत त्यांचे पॅरेंट्ससुद्धा आलेले आहेत. मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे गाईज. चला आपण आता थोडं स्केटिंग करतानाची स्टुडंट थोडं जवळून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रेनर पण त्यांना प्रॉपर गाईड करतात. बॅलन्स कसं ठेवायचं, टर्न कसा घ्यायचा आणि स्पीड कशी कंट्रोल करायची ते शिकवत आहेत. स्केटिंग हा फक्त एक गेम नाही आहे, तर तो फिटनेससाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. पिंक शर्टवाले त्यांचे ट्रेनर आहेत. स्केटिंगमुळे बॉडी बॅलन्स इम्प्रूव्ह होते आणि कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो. जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना स्केटिंग शिकायचं असेल तर अशी प्लेस परफेक्ट आहे. डिकॅथलॉनला तुम्ही येऊन जॉईन करू शकता. छान प्रॅक्टिस करत आहेत. खूप छोटे छोटे स्टुडंट होते, काही मोठे पण होते. ट्रेनर शिकवत आहेत गाईज. ओ सॉरी, एक स्टुडंट पडला आहे तिथे. त्याला ट्रेनर सांगत आहेत काही नाही होत, पडत असते, पडूनच शिकत असतो माणूस. इथे सेफ्टीसाठी स्टुडंट हेल्मेट, नी पॅड्स आणि एल्बो गार्ड्स वापरत आहेत, जे स्केटिंग करताना खूप इम्पॉर्टंट्स आहेत. ट्रेनर प्रत्येक स्टुडंटकडे इंडिव्हिज्युअली लक्ष देत आहेत. प्रत्येक स्टुडंटकडे पर्सनली लक्ष देत आहेत गाईज. खरंच तुमच्या मुलांना जर स्केटिंगचे क्लासेस लावायचे असतील तर डिकॅथलॉन एक परफेक्ट प्लेस आहे.
इथलचं एन्व्हायरमेंट खूप एनर्जेटिक आहे. पॅरेंट्स पण त्यांच्या मुलांकडं केअरफुली लक्ष देत आहेत. त्यांच्या मुलांना ते एन्करेज करत आहेत. जर तुम्ही डेकॅथलॉनला कधी आलात तर शॉपिंगसोबत अशा ॲक्टिव्हिटीजचा एक्सपिरियन्स पण घेऊ शकता. तुमच्या मुलांना पण दाखवू शकता, जेणेकरून तुमच्या मुलांना पण हिंमत येईल. विच इज रिअली अमेझिंग. Start answering the question. Team sports to pause. Team sports. काहीच आता आपण निघालो आहोत घरी. आपली झालेली आहे शॉपिंग. आपली शॉपिंग झालेली आहे. हा आहे नगर हायवेच्या जवळच आहे हा डिकॅथलॉन. एकदम हायवेवरनच दिसतो डिकॅथलॉन. ठीक आहे, तर नक्की विजिट करा तुम्ही. अगस्त्यची बुचबुच बघा गाईज. सो फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अशाच अजून इंटरेस्टिंग प्लेस एक्सप्लोअर करायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि कीप्स एक्सप्लोरिंग. बाय.